नमस्कार। आता हा ग्रीष्म ऋतू सुरू झाला आहे, म्हणजेच काय तर उन्हाळा सुरू झाला आहे। या उन्हाळ्यामुळे वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे खूप लोकांना पित्ताचा त्रास होतो, म्हणजेच काय तर लघवीला जळजळ होते, डोकेदुखी मागे लागते, अर्ध डोकं दुखतं किंवा पूर्ण डोकं दुखतं, डोळ्याची जळजळ होते, हातापायाची जळजळ होते आणि ताप नसेल तरी संपूर्ण शरीरामध्ये तापासारखं वाटत राहतं। सो हे सर्व उष्णतेमुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी आज आपण बघूया हे वाळा सिद्ध जेल बनवायचं कसं। तर आपण दुकानातून ही वाळ्याची जुडी आणली आहे। तुम्हाला काही मोठीही जुडी मिळू शकते किंवा छोटीही। तुमचा जर माठ फार छोटा असेल तर छोटी जुडी घ्या, जर मोठा माठ असेल तर मोठी जुडी घ्या, किंवा आपण मोठी जुडी घेतली तर तिला आपण कापून अशा छोट्या छोट्या नवीन जुड्या बनवू शकतो, असंही करता येईल। सो आता आपण प्रथम इथे ही जी वाळ्याची जुडी आहे तिला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुतलं आहे। सो हे असं वाळा सिद्ध जल जे शरीरामध्ये उष्णता वाढली आहे त्या उष्णतेला कमी करतं। ज्या लोकांना ताप येऊन गेलेला आहे किंवा ताप आहे त्या पेशंटसाठीही हे पाणी उत्तम आहे। सो फ्रीजचं पाणी बिलकुल न वापरता थंड पाण्यासाठी फक्त माठाचा वापर करा आणि या सुगंधी वाळ्याचा उपयोग करा। नंतर वापरून झालेला वाळा उन्हामध्ये सुकवून त्याला मिक्सरमध्ये पावडर करून घ्या आणि ही पावडर आपण आंघोळीच्या वेळी बॉडी स्क्रब म्हणून पण वापरू शकतो। असा हा औषधी वाळा नक्की वापरा व अधिक माहिती